नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजलीव मंडळीनो, आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सुट्टी आहे आणि मी आता चाललोय उपवन तलाव फिरायला. मित्र दोघं गावाला गेले त्यामुळे मी एकटाच आहे. मग घरी रूमवर बसून राहण्याचं फिरून येतो आणि तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उपवन तलाव पण दाखवतो. तर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या असल कोकणी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चला निघूया, ऊन वाढायच्या आधी जाऊन येऊ. आता 9 वाजलेत, 10-11च्या आधी जाऊन येऊया. हां, इकडं ना हा आपला वर्तकनगर एरिया आहे ना, इकडं आपला मराठी पिक्चर आहे टाईमपास, त्याचा जास्त करून शूटिंग झाला होता. तर उपवन तलावावर पण त्याचं ते सगळे सीन आहेत ना तलावाचे, ते उपवन तलावाचे आहे. त्याच्याच बाजूला ते साईबाबा मंदिर पण आहे, ते एक दिवस तिकडं पण जाईन. बाकी इकडं ते बऱ्याचशा एरियामध्ये टाईमपासचा शूटिंग झाला होता. तर म्हणून हे सर्व जागा एरिया मला जास्त खास वाटतो, कारण आपला शूटिंग मिटिंग हे सर्व आवडते विषय आहेत. चला, चाळी भारी वाटतात ना, सगळ्यांचे टाईल्स बील्स लावलेले आहेत, भारी वाटतं. मेन रोडवर आल्यावर आपण नेहमी उजव्या बाजूला जातो स्टेशनला जाण्यासाठी, आणि तलाव हा इकडं डाव्या बाजूला. ह्या रस्त्याने सरळ तिकडं लांबपर्यंत जायचं चालत. हा स्टेशनवरनं येताना वर्तकनगरचा स्टॉप आहे. इथं रिक्षातनं उतरतो आम्ही. याला दुसरं नाव सायकल स्टँड पण आहे. बघा, अननस बघून तोंडाला पाणी सुटलं आहे. चला पुढं पुढं जायचं राहू, बराच लांब आहे. बरोबर 9 वाजता मी निघाला आहे. बघूया आता किती वाजता पोहोचू चालत. उपवन तलाव सरळ जायचा येऊर हिल आणि शास्त्रीनगरसाठी. ठीक आहे. ठाण्याबद्दल मला विशेष काय आवडतं माहिती आहे? एवढा मोठा रस्ता आहे, त्याच्यावर जेवढ्या गाड्या आहेत ना तेवढीच जास्त झाडं पण आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला, त्यामुळं मस्त वाटतं. आणि मोठी मोठी झाडं आहेत, जेव्हा रस्त्याचं काम झालं तेव्हाच लावलेली आहेत वाटतं, 10-10 वर्ष आधी. तुम्ही इथपासनं थोडा थोडा चढ सुरू होते रस्त्याला. वरती वरती जाल तसा डोंगरात जातो. समोर डोंगर बघा, कोकळीचा मस्त आवाज येतोय. त्या झाडावर आहे वरती. चालत चालत त्या नाक्यात येऊन पोचलेला चौकात, आणि इथनं आपण जसं आलेला तसा सरळ उपवनकडे जायचं आहे. डाव्या बाजूला शास्त्रीनगर आहे, ठीक आहे, आणि उजव्या बाजूला पण एक आहे, पण तो काय माहिती नाही मला. चला आता रस्ता क्रॉस करता जवळ येऊन पोचलेला आहे. गावणबाग, उपवन तलाव आणि डाव्या बाजूला येऊर. हा फाटा बघा, गाडी आली, तो फाटावर जातो येऊरला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पण इथून सुरू होतं. त्या बाजून बोरिवली ठाण्याकडनं इथनं, आणि पुढे जाऊन काय ते कान्हेरी हिल्स पण आहे आतमध्ये. चला आपल्याला तिकडे एक दिवस गाडी करून कधीतरी जाऊ, 2 व्हीलर असेल तेव्हा. आज आपण चालत आलेला आहे, तर मग इकडे उपवनला जाऊन येऊ. रस्ता क्रॉस करून इकडं आला. तिकडनं ना ऊन लागतं ना, इकडनं असं सूर्य आहे तर इकडं आला जरा सावली लागते. तिकडे व्ह्यू मस्त आहे. आता बिल्डिंगी संपल्या, त्या बाजूला रस्त्याच्या पूर्ण जंगल डोंगर दिसते, भारी. बघा ठाण्याची लालपरी. आपण पोचलेला तलावाजवळ येऊन. पुढं रिक्षा आणि मोठा झाड दिसते तिथनं. हा बघितनंच ह्या रस्त्याने फिरायला सुरुवात करूया. तलाव इकडनं मोठी झाडावं केवढी केवढी आहेत, वडाची, जांभलीची, चिंचची, मस्त गावाकडचा सारखा.
आणि तुम्हाला सांगतो मी 9 वाजता नाही, जवळजवळ 8:45ला निघाला होता आणि 9:15ला पण बरोबर अर्धा तास लागला मला इथं पोचायला. चला आता मस्त तलावाला एक राऊंड मारूया. बघा मंडळीनू, हा आहे उपवनचा तलाव. मस्त चारी बाजून जंगलच जंगल आहे. चला अजून तिकडं पुढं जाऊ, आपल्याला भोलेनाथांचं जवळनं दर्शन घ्यायचं आहे. आणि मेन ह्या पिक्चरच्या शूटिंगमध्ये दगडू आणि प्राजू तलावाच्या काठाला कुठच्या दगडावर बसली होती ना, तर दगड शोधून काढायचा आहे. चला. आंब बघा लागलेत, बारीक बारीक बिटक्या. जांभळीचं झाड आहे. न व्यवस्थित बघूया. जय भोलेनाथ. तिकडं समोर श्री विठ्ठलाचं पण दर्शन आहे. मोठ्या हे दिसते बघा, दिसते. तिकडं जायचंच आहे जवळ. चला इकडं हा मेन भारी वाटते, कारण तलावाच्या बाहेर मस्त डोंगर आहे. ह्याचा विशेष काय आहे, तलावाच्या वाटला राऊंड मारायला जागा भरपूर आहे आणि दोन्ही बाजून मोठी मोठी झाडं आहेत. तलावपालीचा पण तलाव एवढाच मोठा आहे, जागा पण आहे मस्त फिरायला. पण त्याच्या चारी बाजून गाड्या जोरात जात असतात, आवाज येत असतं. इथं एकदम शांतता आहे. हे बघा तलावाच्या बाहेरच्या बाजून सुद्धा असं एवढा उंच हे केलेले आहे, वरती भराव करून. बघा मस्त व्ह्यू आहे ना. ही काय हळद लावली नाही का, बाकी फुलझाडा ही. इथनं वर जायला पण भारी आहे. पाण्याच्या टाकीकडे जाऊया. मी काय माहिती आहे शोधताय अजून, दगडूनी प्राजू कुठे बसली होती ती. तर इथनं एवढा त्या बिल्डिंग आहे तिथपासून इथपर्यंत एवढा मी फिरला, इथपर्यंत मला कुठं दिसला नाही. आता मला ह्याच्या पुढं कुठं असली शंका, तर आता पिक्चरमधला तो सीन बघितला तसा कुठे इथं सेम दिसत नाही. आणि पिक्चर आला होता 2014मध्ये, 12 वर्ष झालीत. त्यामुळं तो दगड जागेवर असतील याची काही गॅरंटी नाही, कारण 12 वर्षात काय बदल होऊ शकतात. इकडनं काय काम बिम केलेलं असेल, थोडाफार भराव बिराव कमी जास्त आहे तर इकडचं तिकडं झाला असेल. चला बघूया. तरी पण बघा तलावाच्याच बाजूला इकडं संगीतकार श्रीनिवास खळे संगीत उद्यान आहे. बंद आहे, आपण बाहेरनंच बघूया जरा. एवढाच दिसतंय. इकडनं भारी वाटेल, बघूया जाऊन पुढं. खरोखर भारी आहे. चला वा,
एक नंबर इथनं. हे काय आहे काय माहिती. उंच किती आहेत ना बघूया. चला अजून भरपूर फिरायचं आहे. इकडे पण खाली जायचं आहे. बघा बांधकाम मस्त आहे. काळ्या दगडाचा तटबंदी किल्ल्यांसारखा. जबरदस्तीचे तो पण मला तेच बोलत होता. लग्न पण काय जबरदस्ती करतोय. अरे नाही तो 4 वाजल्यापासून तेच बोलत होता. एकच अहो हसा. तुझं काहीच बोलत नाही. ही बघा विठू माऊली. इकडनं दिसतंय काय बघूया. कारण सूर्य आहे ना समोर. छान. चला चला आता या गेटनी बाहेर पडायचा आणि रस्ता आला का फुटपाथनी परत माघारी जाऊया. दगडूप राजू काय भेटले नाही. मला वाटतं तटबंदी वगैरे बांधकाम आहे ना, त्याच्या आधी तिथं तशी जागा होती असेल तेव्हा शूट झाला आहे. त्याच्यानंतर मग ती जागा बदलली. हरकत नाही. बघा इथनं भारी वाटतंय. तर आता ऊन पण वाढत चाललं आहे. 9:45 झालं असतील. निघूया घरात जातो आता. कुठं जायचं नाही. त्या साईबाबांच्या मंदिरात जायचं आहे. आता नाही, पुढच्या टायमात त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवू. चला मंडळी आता घराकडे निघतो. बघा ह्या झाडांचा असा सळसळ सळसळ मस्त असा गार वारा लागते. भारी वाटते. हा 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 हा. आमच्याकडेला पायरीचं झाड म्हणतात. हा इकडं कसलं आहे नाव काय माहिती नाही. आणि पायरीचं पण नाही, हा वेगळाच आहे. चला आता व्हिडिओ पण इथं संपवूया. कसा वाटला व्हिडिओ मला सांगा कमेंटमध्ये. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टाटा.